6 साल बच्चे की निर्मम हत्या, हत्यारा गिरफ्तार। 21 जुलाई को हाईवे दीवा अंजूर का रहने वाला 22 साल अमूल चौहान ने सुधीर पवार की 18 साल की बहन के साथ छेड़खानी की थी, जिसे सुधीर पवार ने देखा था और घर पर बताने ही वाला था। इसलिए आरोपी अमूल चौहान ने उसका गला घोटकर उसे मार डाला और अपना गुनाह छिपाने के लिए सुधीर पवार इस 6 साल के मासूम बच्चे को कलवा अस्पताल ले गया और बच्चा चक्कर आकर बेहोश हुआ ऐसा झूठ बोला। मगर डॉक्टर ने मयत सुधीर के शव को पोस्टमार्टम के लिए भेजा, जिसमें गला घुटने की बात सामने आई। यह देख आरोपी फरार हो गया, मगर नारपोली पुलिस ने उसे कन्नड़ औरंगाबाद से गिरफ्तार किया। ऐसी जानकारी नारपोली पुलिस अफसर भरत कामत ने दी। नारपोली पोलिसांच्या हद्दीमध्ये हायवे दिवा अंजूर गाव या ठिकाणी एक सुधीर पवार वय वर्ष 6 वर्ष याचा गळा दाबून खून करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने नारपोली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचे कागदपत्र अकस्मात मृत्यू हे कळवा पोलीस ठाण्याकडून आले। त्याच्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की सदर मुलाचा गळा कशाने तरी दाबलेला आहे व ट्रँग्युलर डॉक्टरांनी सर्टिफिकेटमध्ये दिल्याने ते आम्हाला त्या तपासात तसे निष्पन्न झाले की सदरचा खून झालेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलिसांमध्ये पथक तयार करून डिटेक्शन ऑफिसर विजय मोरे यांच्या पथकासह फरारी आरोपी असलेला त्यांचा शोध घेण्याकरिता त्यांना रवाना करण्यात आले व त्यांना औरंगाबाद या ठिकाणी जाऊन संभाजीनगर तिथे त्यांना जाऊन पकडण्यात आले व ताबडतोब अरेस्ट करण्यात आले। हत्याचं कारण सुधीरची मोठी बहीण 18 वर्षाची, त्याच्यावर अमोलनी छेडछाड केली व मारहाण केली। ते आईला सांगेन असे सांगितल्यामुळे त्यांना मारण्यात आलं।